श्री स्वामी समर्थ. मी आज तुम्हाला एक असं काही टेक्निक सांगणार आहे किंवा उपाय सांगणार आहे ज्याने तुमचं आयुष्य नक्कीच बदलेल. आपण एकच उपाय करून आपलं आयुष्य बदलत नाही. रोज काही ना काहीतरी नवीन करावं लागतं. कारण आपण खूप वाईट कर्म केलेले आहेत मागच्या जन्मात, त्याच्या मागच्या जन्मात. तर एक उपाय करून तर आपलं आयुष्य लगेच चांगलं होणार नाही. त्यामुळे छोटे छोटे उपाय दररोज करता आले पाहिजेत. घरात बसून का होईना आपल्याला छोटे छोटे उपाय करता आले पाहिजेत. तर मी तुम्हाला काय सांगणार आहे, तुम्ही सकाळी जेव्हा उठता त्यावेळेला उठल्यावर पहिलाच तुम्ही देवाचं नाव घ्या, कोणत्याही देवाचं असू दे. ओम गंगणपते नम, ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री गुरुदेव दत्त. हे तर माझं रोजचं डेलीचं रुटीन आहे, ते मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही कुठल्याही देवाचं नाव घेऊ शकता. त्याच्यानंतर काय करायचं, त्याच्यानंतर आपल्याला आपले दोन्ही हात असे बघायचे. तुम्हाला माहितीये का, तुम्ही ज्योतिषाकडे जाता आणि तुम्हाला तुमचं बर्थ डेट माहिती नाहीये, तर ज्योतिष काय करतो, आपले पहिला हात बघतो, हाताच्या रेषा बघतो की काय आहे, बिझनेस कधी आहे, लग्न कधी आहे, मुलं किती आहेत, जे पण काही असेल ते हात बघतो. त्याच्यानंतर ज्योतिष आपल्याला सांगतो. तसेच आपल्याला रोज उठल्या उठल्या आपल्या कुलदेवताचं नाव घेतलं, त्याच्यानंतर आपले हात बघायचे. हात बघून आपल्याला एक प्रार्थना म्हणायची आहे, लक्ष्मीची प्रार्थना आहे. तसं विष्णूला दोन पत्नी होत्या, एक लक्ष्मी आणि दुसरी म्हणजे भूमी. तर लक्ष्मी आणि भूमी ह्या दोघींची आशीर्वाद घेणं आपल्याला गरजेचं आहे. तसं म्हणायला गेलं तर सगळ्याच देवी देवतांचा आपल्याला आशीर्वाद घेणं गरजेचंच आहे. पण उठल्या उठल्या आपल्याला काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. तर पहिल्यांदा उठल्या उठल्या आपल्याला आपले हात बघून आपल्याला एक प्रार्थना म्हणायची आहे लक्ष्मी मातेची. लक्ष्मी माता ही खूप चंचल आहे, एका जागेवर कधी स्थिर राहत नाही. कोणाला करोडपती बनवते तर कोणाला रोडपती बनवते. त्यामुळे लक्ष्मी मातेला स्थिर करणं गरजेचं आहे. आणि दुसरी म्हणजे भूमी. तर भूमीवर स्थिर असणं गरजेचं आहे. आपण म्हणतो ना, हा तो खूप मोठा झालाय, पैसेवाला झालाय, आता हवेत उडावला, हवेत उडतोय तो आता. तर तशा गोष्टी व्हायला नको. त्यामुळे लक्ष्मी आणि भूमी या दोघींचा आशीर्वाद घेणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं नाव घेतलात, नंतर काय म्हणायचं, हात आपले दोन्ही बघून, कराग्रे वसते लक्ष्मी, करमुल्ले सरस्वती, करमध्ये तू गोविंदम, प्रभाते करी दर्शनम. ठीक आहे. विष्णू लक्ष्मी मातेचा आशीर्वाद घेतला, त्याच्यानंतर दोन्ही हात आपले जमिनीवर ठेवायचे आहेत. दोन्ही हात हे असे दोन्ही हात आपले जमिनीवर ठेवायचे आहेत. किंवा तुम्ही बेडवर झोपता तर बेडवर ठेवलात तरी चालेल. जमिनीवर ठेवून दुसरं म्हणायचं आहे ती प्रार्थना भूमी मातेची आहे. प्रसन्न वदने देवी पर्वतस्तन मंडले, विष्णू पत्नी जगस्तुभ्यम, पादस्पर्श क्षम स्वमे. ठीक आहे. या दोन्ही प्रार्थना तुम्हाला युट्यूबवर मिळतील. मी तुम्हाला ही नोटबुक दाखवते. हे बघा, हे 2022 आहे. दिसते का बघा तुम्हाला, हे 2022 पासून मी हे करते आणि हे लिहून ठेवलेलं आहे. कराग्रे वसते लक्ष्मी, करमुल्ले सरस्वती, करमध्ये तू गोविंदम, प्रभाते करी दर्शन, समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले, विष्णू पत्नी जगस्तुभ्यम क्षमस्व मे, पादस्पर्श क्षमस्व मे. तर या तुम्हाला लक्षात नाही राहिलं तर तुम्ही युट्यूबवर बघून ते लिहून ठेवा. कारण नवीन असल्यामुळे ते लक्षात नाही राहत. त्यामुळे तुम्ही बघून बघून बोला आणि एकदा सवय झाली की तुम्हाला न बघता सुद्धा बोलता येईल. तर या दोन प्रार्थना तुम्ही नक्की रोजच्या रोज बोला आणि तुम्ही बघा तुमच्या आयुष्यामध्ये काय फरक होतो. छोटे छोटे उपाय रोज घरी करत चला, जेणेकरून आपले आयुष्य खूप पॉझिटिव्ह होईल आणि खूप सुंदर होईल. आणि ह्याच्यानंतर पुढं अजून काय बोलायचं आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.